नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन लाकडे, मॅथ्स बाय लाकडे सर या नवीन YouTube चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण नाणी व नोटा यावरती जेवढे काही प्रश्न येत असतील, कोणत्याही परीक्षेला म्हणजे एमपीएससी असो, झेडपी असो, तलाठी भरती असो, पोलीस भरती असो किंवा एसएससी जीडी कोणत्याही परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न म्हणजे नाणी व नोटा वरती एक ना एक प्रश्न ठेवलाच जातो आणि त्यामध्ये भरपूर सारे प्रकार असतात. त्यामध्ये काय असतात, भरपूर सारे प्रकार मिळतात आणि त्यामध्ये आपल्याला काही नाण्याचे प्रमाण दिले राहील, पैशाचे प्रमाण दिलेलं राहील किंवा रुपयाचे प्रमाण दिलेलं राहील. त्यावरून आपल्याला किती नाणी असेल, किती सिक्के असेल किंवा एकूण किती रुपये असेल हे सुद्धा काढता येईल. ठीक आहे. तर आज आपण आता बघा, आपल्याला समजा किती 50 पैशाचे काही नाणे दिलेले आहे, 25 पैशाचे काही नाणे दिलेले आहे आणि 1 रुपयाचे काही नाणे दिलेले आहेत. तर त्याचे नाण्याचे प्रमाण जर म्हटलं आपल्याला किती दिलेलं आहे, 2 5 3 म्हणजेच किती 2 गुणोत्तर 5 गुणोत्तर 3 असे दिले असेल तर आपण यावरून पैशाचे प्रमाण सुद्धा काढू शकतो, म्हणजे किमतीचे प्रमाण काढू शकतो. काय करू शकतो, किमतीचे प्रमाण काढू शकतो. आता किंमत म्हटलं तर आता बघा, किंमत आपण काय करू, आपण इथे किंमत घेऊ. किंमत, ठीक आहे. तर किंमत म्हटलं तर बघा, 50 पैशाची किती दोन नाणी आहे, किती 50 पैशाचे दोन नाणी आहे. तर मला सांगा, 50 पैशाचे दोन नाणी म्हणजे 1 रुपया झाला, म्हणजे त्याची किंमत किती आली, 1 रुपया. किती, 1 रुपया. किती, 1 रुपया. समजलं तुम्हाला? ठीक आहे. बेसिक अगोदर आपण बेसिक समजून घेऊ, नंतर आपण उदाहरणाला सुरुवात करू. ठीक आहे. तर बघा, नंतर मग काय म्हटलं आपल्याला, 25 पैशाचे 5 नाणी, 25 पैशाची 5 नाणी म्हणजेच किती झाला, सव्वा रुपया. म्हणजेच किती झाला, सव्वा रुपया. म्हणजेच आपण त्याला असं लिहू शकतो, 1 रुपया, 1 रुपया 25 पैसे, है ना. 1 रुपया 25 पैसे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला? नंतर मग आपल्याला काय म्हटलं, 1 रुपयाची किती 3 नाणी म्हणजेच किती झाली, 3 रुपये झाले. किती झाले, 3 रुपये झाले. किती झाले, 3 रुपये झाले. ठीक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला? म्हणजेच आपण काय केलं, जे पैसे दिले होते 50 पैसे आणि काही 25 पैसे होते, काही 1 रुपयाचे सिक्के होते. ठीक आहे. तर त्यामध्ये आपल्याला नाण्याचे प्रमाण दिले होते. किती नाण्याचे प्रमाण किती दिलेलं आहे, 2 अनुपात किती, 5 अनुपात 3. बरोबर आहे. ठीक आहे. त्यावरून काय काढलं आपण, त्याचं हे काढलं, किंमत काढली. किंमत काय येणार, 1 रुपया, 1 रुपया 25 पैसे म्हणजे 5 नाणी, 25 पैशाची 5 नाणी म्हणजे काय झालं, 1 रुपया 25 पैसे. ठीक आहे. तर आणखी काय दिलं आपल्याला, 1 रुपयाची 3 नाणी म्हणजेच काय झाले, 1 रुपये 3 म्हणजे 3 रुपये झाले. किती झाले, 3 रुपये झाले. तर बघा, आता यावरून आपल्याला किंमत भेटली, त्या नाण्याची काय भेटली, किंमत भेटली हा ना. आणि आता बघा, आपण त्याच किमतीवरून काय काढू शकतो, ते किमतीचे प्रमाण काढू शकतो. काय काढू शकतो, किमतीचे प्रमाण काढू शकतो. तर बघा, तर आता मला सांगा, 1 रुपया म्हणजेच आपण काय प्रमाण काढण्यासाठी काय करावं लागेल, युनिट काय करावं लागेल, आपल्याला समान करावं लागेल. युनिट काय करावं लागेल, समान करावं लागेल. बघा, इथे रुपये आहे, इथे रुपयाने पैसे आहे, इथे रुपये आहे. म्हणजेच आपण जर ते सर्व किमतीला जर पैशामध्ये जर केलं तर काय होणार, पैशामध्ये कन्वर्ट केलं तर काय होणार, आपल्याला त्याचे प्रमाण भेटेल. तर बघा, 1 रुपया म्हणजे किती होते, 100 पैसे. 1 रुपया म्हणजे किती होते, 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. बघा, 1 रुपया म्हणजे किती झाले, 100 पैसे. ठीक आहे. आणि 1 रुपया 25 पैसे म्हणजेच काय झालं, 1 रुपया म्हणजे 100 आणि 25 पैसे ऍड करा त्यामध्ये, म्हणजेच किती झालं, 125 पैसे. किती झाले, 125 पैसे. 125 पैसे. आणि 3 रुपये म्हणजे काय झाले, 300 पैसे, है ना. 300 पैसे. तर बघा, आता हे काय भेटलं आपल्याला, किमतीचे प्रमाण. काय भेटलं आपल्याला, किमतीचे किमतीचे प्रमाण. काय भेटलं आपल्याला, किमतीचे प्रमाण. म्हणजेच काय, 100 पैसे, 125 पैसे आणि 300 पैसे. ठीक आहे. आपण याला कमी पण करू शकतो भाग देऊन. म्हणजेच बघा, एकाच संख्येने सर्व म्हणजे तीनही संख्याला काय केलं पाहिजे, भाग गेला पाहिजे. आपण काय करू, 25 पैशांनी भाग. 25 चोक किती होते, 100. 25 पंच किती होते, 125. आणि इथे जर 25 ने भाग दिला, 25 एक 25, इथे 5 वरले 50 झाले, 25 दुनी 50. म्हणजेच बघा, आपल्याला रेशो किती भेटला, पैशात बघा, किमतीचे प्रमाण भेटले आपल्याला किती, 4 अनुपात 5 अनुपात 12. म्हणजेच यालाच आपण काय म्हणू शकतो, 4 गुणोत्तर 5 गुणोत्तर 12 किंवा असं पण बोलू शकतो, 4 5 आणि 5 12. ठीक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला? म्हणजेच आपण काय शिकलो, आपल्याला काय दिलं होतं, 50 पैसे दिलेले होते, 25 पैसे दिलेले होते आणि 1 रुपया दिलेला होता. ठीक आहे. त्यावरून आपल्याला आणि नाण्याचे प्रमाण पण दिले होते. त्यावरून आपण काय केलं,
किंमत काढली, त्याची किंमत काढू शकतो आणि त्या किमतीवरून आपण काय काढू शकतो, त्याचे किमतीचे प्रमाण सुद्धा काढू शकतो. याचवरून आपल्याला सर्व काही उदाहरणं आज शिकायची आहेत. तर मित्रांनो, आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर बघा तर मित्रांनो, नाणी व नोटा या टॉपिकवरचा आज आपण पहिलं उदाहरण बघणार आहोत. ठीक आहे. तर काय म्हटलं आपल्याला, एका पिशवीमध्ये काही ₹1 आणि काही 25 पैशाची नाणी आहेत. काही ₹1 आणि काही 25 पैशाची नाणी आहेत. नंतर काय म्हटलं, त्या नाण्यांचे प्रमाण दिले आपल्याला. नाण्यांचे प्रमाण काय दिले आपल्याला? 5:9. नाण्यांचे प्रमाण किती आहे? 5:9 आणि एकूण नाणी सुद्धा दिली आपल्याला. किती? 280 असतील. किती आहे? 280 नाणी असतील. तर 25 पैशाची नाणी किती? तर 25 पैशाची नाणी किती आहे? पहिला प्रश्न आहे एकदम सोपा आणि म्हणजेच बघ, सोपा म्हणजेच काय? आपल्याला ₹1 आणि 25 पैसे नाण्याचे प्रमाण दिले आहे आणि एकूण नाणी सुद्धा दिलेली आहे, है ना? म्हणजेच एकदम सोप्या पद्धतीने काढू शकतो आपण. तर बघा, आता बघा किती आहे, आता समजून चला. ₹1 आहे ना, ₹1 व किती आहे? 25 पैसे आहे. किती आहे? 25 पैसे. ठीक आहे. तर आता मला सांगा, त्यांचे प्रमाण काय दिलेलं? 5:9 दिलेलं, म्हणजेच 5x, म्हणजेच आपण याला एक्स टर्म लावू शकतो. म्हणजेच ₹1 नाणी किती आपल्याकडे? 5x आहे. ₹1 एकूण नाणी किती आपल्याकडे? 5x आणि 25 पैशाची नाणी किती होणार मग? 9x. 25 पैशाची नाणी किती होणार? 9x. ठीक आहे. 25 पैशाची नाणी किती होणार? 9x. म्हणजेच आपण असं पण म्हणू शकतो 5x प्लस 9x. म्हणजेच मला सांगा, ह्या दोघांकडून नाणी दिली आहे ना आपल्याला, किती दिलेली आहे? 280. म्हणजेच आपण यासमोर 280 ठेवू शकतो. बरोबर आहे? बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला ₹1 आणि 25 पैशाची नाणी मिळून एकूण किती नाणी दिली आहे? 280 नाणी दिली आहे. किती दिलेली आहे? 280 नाणी दिलेली आहे. तर बघा, आता मला सांगा, 5x आणि 9x किती झाले? 14x झाले. किती झाले? 14x. बरोबर आहे. आणि बराबर किती आहे? 280. आता एक मला सांगा, हे 14 कुठे जाणार? याला भागीला जाणार 280 ला. ठीक आहे. म्हणजेच आपण 280 ला कितीने भागितलं? बघा, 14 ने भागितलं तर आपल्याला किती भेटेल? 14 दुनी 28 आणि 0. म्हणजेच किती? x बरोबर किती भेटलं आपल्याला? 20. x ची किंमत किती भेटली आपल्याला? 20. आणि प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? 25 पैशाची नाणी किती? 25 पैशाची नाणी किती? तर मला सांगा, 25 पैशाची नाणी काढायची आहे. 25 पैशाची नाण्यांची आपल्याला किंमत किती दिलेली आहे? 25 पैसेची नाणी काढायची आहे. ठीक आहे. तर त्याचा रेशो किती होता? 9 होता. म्हणजेच आपण एकूण किती मानलंय? 9x मानलं. किती आहे? 9x नाणी आहेत. किती आहे? 25 पैशाची नाणी किती आहे? 9x. म्हणजेच आता एक मला सांगा, मग 9 गुणिले किती करावं लागेल आपल्याला? 20. x ची किंमत 20 आली आहे ना, म्हणजेच आपल्याला 25 पैशाची नाणी किती भेटली? 20 9 किती होते? 180. किती? 180. म्हणजेच 25 पैशाची नाणी किती राहील? 180 नाणी राहील. किती? 180. ठीक आहे. तर नोट करून घ्या. बघा तर मित्रांनो, त्याच प्रकारचा प्रश्न आपण पुन्हा एक बघूया. काय म्हटलं आपल्याला? एका पिशवीमध्ये काही ₹1 आणि काही 50 पैशाची नाणी आहेत. काही ₹1 आणि काही 50 पैशाची नाणी आहेत आणि त्या नाण्याचे प्रमाण दिले आपल्याला किती? 4:5 दिले. त्या नाण्यांचे प्रमाण किती दिले आपल्याला? 4:5 आणि एकूण नाणी पण सुद्धा दिले. एकूण नाणी किती दिली आपल्याला? 180. तर आपल्याला काय विचारलं? ₹1 नाणी किती? तर आपल्याला काय विचारलं आपल्याला? ₹1 नाणी किती? तर बघा, आता ₹1 नाणी किती मानू आपण? ₹1 आणि काय आहे? 50 पैसे. काय आहे? 50 पैसे. ₹1 किती राहणार? 4x आणि 50 पैसे किती राहणार? 5x. म्हणजे काय करायचं? त्याची ऍडिशन करायची. 5x आणि किती? 4x आणि 5x. म्हणजेच बघा, 4x प्लस किती? 5x. हे म्हणजे किती? एकूण नाणी किती आपल्याकडे? 180. किती आहे? 180. म्हणजेच काय भेटलं आपल्याला? 5x आणि 4x आणि 5x किती भेटलं आपल्याला? 9x बरोबर किती? 180. 9x बरोबर किती भेटलं आपल्याला? 180. तर मला सांगा, x ची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला? 9 दुनी 18. म्हणजे x बरोबर किती भेटले? 20. किती भेटले? 20. ठीक आहे. तर बघा, मग आपल्याला कशाची नाणी विचारली? तर ₹1 नाणी किती म्हटलं तर ₹1 नाणी किती होते आपल्याकडे? 4x होते. किती होते? 4x. म्हणजे ₹1 नाणी किती होते आपल्याकडे? 4x. म्हणजे 4 गुणिला 20 आहे ना, 4 गुणिला 20 म्हणजे किती? 20 नाणी किती भेटले आपल्याला? 80 नाणी. समजलं तुम्हाला? ठीक आहे. तर नोट करून घ्या. बघा तर मित्रांनो, नंतरचा प्रश्न काय म्हणतो आपल्याला?
एका पिशवीमध्ये काही 50 पैसे आणि काही 1 रुपयाची नाणी आहेत. एका पिशवीमध्ये काही 50 पैसे आणि काही 1 रुपयाची नाणी आहेत. त्या नाण्यांचे प्रमाण 4:5 आहे. त्या नाण्यांचे प्रमाण किती आहे? 4:5 आहे. आणि एकूण रुपये 210 रुपये असतील. एकूण रुपये सुद्धा दिले आपल्याला. किती दिले? 210 रुपये दिलेले आहे. किती? 210 रुपये असतील. तर 50 पैशाची नाणी किती? तर 50 पैशाची नाणी किती? तर बघा, अगोदरल्या प्रश्नामध्ये काय दिलं होतं आपल्याला? पण नाणी दिली होती 50 पैसे आणि 1 रुपयाची किंवा 25 पैशाची नाणी दिली असेल आणि त्यामध्ये आणखी काय दिले होते? नाण्यांचे प्रमाण दिले होते. काय दिले होते? नाण्यांचे प्रमाण दिले होते आणि नाण्यांची एकूण संख्या सुद्धा दिली होती. नाण्यांची एकूण संख्या सुद्धा दिलेली होती. परंतु या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? नाणी 1 रुपया आणि 50 पैसे दिलेच आहेत. ठीक आहे. आणि नाण्यांचे प्रमाण दिले आहे. परंतु यामध्ये बदल काय झाला? आपल्याला नाण्यांचे एकूण नाण्यांऐवजी एकूण रुपये दिलेले आहे. काय दिलेले आहे? एकूण रुपये दिलेले आहे. तर बघा, सुरुवातीला मी छोट्याशा याच्यामध्ये एक रेशो सर्व रेशो तुम्हाला समजावून सांगले. पैशाचे किमतीचे गुणोत्तर, नाण्याचे गुणोत्तर. ठीक आहे. त्याच प्रकारे आपल्याला हे उदाहरण सॉल्व्ह करायचे आहे. तर बघा, काय दिलं आपल्याला? 50 पैसे है ना? किती? 50 पैसे आणि काय दिलेलं आहे? 1 रुपया. 1 रुपया. नाण्यांचे प्रमाण दिले आपल्याला. काय दिलेले आहे? नाण्यांचे प्रमाण. काय दिले आहे? नाण्यांचे प्रमाण दिलेले आहे. काय दिले? नाण्यांचे प्रमाण. काय दिलेले आहे आपल्या नाण्यांचे प्रमाण? 4:5. किती दिलेले आहे? 4:5. काय दिलेले आहे? 4:5. ठीक आहे. नंतर बघा, आपल्याला काय म्हटलेलं आहे? एकूण 210 रुपये आहे. बरोबर नाही का? 210 रुपये म्हणजेच आपल्याला किमतीचे प्रमाण सुद्धा काढावं लागेल यामध्ये. म्हणजेच काय? किमतीचे प्रमाण सुद्धा काढावं लागेल. किमतीचे प्रमाण. किमतीचे प्रमाण. आता मला सांगा, आपण किमतीचे प्रमाण कसे काढू शकतो? सुरुवातीला शिकलो आपण. ठीक आहे. तर मला सांगा, 50 पैशाची किती आहे? 4 नाण्याचे प्रमाण. 4 म्हणजेच 50 गुणिले 4 म्हणजेच काय होणार हे? रुपये जर म्हटलं आपण, किती होणार? 50 पैशाची 4 नाणी आपल्याकडे. 50 पैशाची किती नाणी आहे? 4 नाणी आहे. तर मला सांगा, 50 पैशाची 4 नाणी आहे. तर आपण इथे किंमत काढू अगोदर. काय काढू आपण? किंमत काढू. नंतर तुम्ही डायरेक्ट किंमत काढू शकता. म्हणजेच किमतीचे प्रमाण काढू शकता. पण सुरुवातीचं उदाहरण आहे. तर आपण पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये शिकू. ठीक आहे. तर बघा, किंमत. ठीक आहे ना? काय काढू आपण? किंमत काढू. किंमत. ठीक आहे. तर मला सांगा, 50 पैशाची आपल्याकडे किती? 4 नाणी आहेत. म्हणजे किती रुपये झाले ते? एकूण 2 रुपये झाले. म्हणजेच किती? इथं आपण किती? 2 रुपये लिहू शकतो. किती? 2 रुपये. ठीक आहे. 2 रुपये. ठीक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला? ठीक आहे. नंतर आपल्याला मला सांगा, 1 रुपयाची आपल्याकडे 5 नाणी आहेत. 1 रुपयाची किती आहे? 5 नाणी. म्हणजेच आपल्याकडे साहजिक आहे किती रुपये होणार? 5 रुपये होणार. म्हणजेच किती? 5 रुपये. किती? 5 रुपये. ठीक आहे. आता एक मला सांगा, आता आपल्याला काय काढायचे आहे? किमतीचे प्रमाण काढायचे आहे. काय काढायचे आहे? किमतीचे प्रमाण. किमतीचे प्रमाण काढायचे आहे. किमतीचे प्रमाण. ठीक आहे. आता एक मला सांगा, किमतीचे प्रमाण म्हणजेच आता युनिट तर ठीक आहे. आता हे डायरेक्ट पण येऊ शकते. आता कारण की हे 2 रुपये घेतले आणि हे 5 रुपये घेतले. ठीक आहे. जर कदाचित 25 पैसे असते, म्हणजेच किती? इथे 25 पैसे दिले असते, तर किती? 125 झाले असते. आपण 125 रुपये दिले असते का? नाही. तर त्यावेळेस काय करायचं असतं आपण? म्हणजे 2 रुपये म्हणजे किती? 200 पैसे. आता डायरेक्ट लिहून जात होतं. ठीक आहे ना? म्हणजे 2 किती? 5 रेशो. 2 किती? 5. परंतु जेव्हा पैशाची किंमत समजून चला इथे 50 पैसे आहेत, याचा रेशो 3 दिला असता, मग 150 पैसे. 150 म्हणजे 1 रुपया म्हणजे 1.5 रुपया झाला असता. बरोबर नाही का? किती? 1.5 रुपया झाला असता. म्हणजे त्याचे प्रमाण मग काढताना आपल्याला काय त्याच्यामध्ये पुन्हा पैशामध्ये रूपांतर करायला लागले असते. आपण इथे शिकू. ठीक आहे. तर 2 रुपये म्हणजे काय झाले? 200 रुपये झाले आणि 5 रुपये म्हणजे काय झाले? 500 रुपये झाले. म्हणजे 1 रुपया म्हणजे 100 पैसे असते ना? ठीक आहे. या 2 शून्यासोबत 2 शून्य कटले म्हणजे रेशो किती भेटले आपल्याला? 2:5 भेटेल. ठीक आहे ना? 2:5 भेटेल. तुम्हाला अगोदर सांगितलं 2:5 भेटेल म्हणून. ठीक आहे. तर आता मला सांगा, आता हे कशाचे? किमतीचे प्रमाण दिले आपल्याला. किमतीचे प्रमाण भेटले आणि ती किंमत पण दिली आपल्याला. एकूण रुपये किती आहे? 210 रुपये. म्हणजेच किती? आपण याला एक्स टर्म लावू शकतो. आपण काय लावू शकतो? एक्स टर्म लावू शकतो. म्हणजेच किती? किती आपल्याकडे? 50 पैशाचे जे रुपये आहेत ते किती आहे? 2x आहे आणि 1 रुपयाचे रुपये किती आहे? 5x आहे. ठीक आहे. तर बघा, म्हणजेच 2x प्लस किती? 5x बरोबर किती? 210. तर मला सांगा, 7x बरोबर किती भेटले आपल्याला? 210. तर x बरोबर किती भेटेल? 7 त्रिक 21 आणि हा 0 म्हणजे x ची किंमत किती भेटली आपल्याला? 30. x ची किंमत किती भेटली आपल्याला? 30. इथपर्यंत समजलं तुम्हाला? तर आधी एक मला सांगा, आपल्याला कशाचं विचारलं? 50 पैशाची नाणी किती? 50 पैशाची नाणी किती? पहिले आपण 50 पैशाचे रुपये काढू. 50 पैशाचे
है ना, याच्यामध्ये काय निघेल रुपये निघणार, 50 पैसे रुपये बरोबर किती बघा किती आहे 2x किती 2x म्हणजेच काय होणार 2 गुणिले किती 30 तर किती भेटले आपल्याला 60 रुपये किती भेटले 60 रुपये मला सांगा 60 रुपये भेटले बरोबर नाही का आता एक सांगा मला तर एका रुपयामध्ये 50 पैशाची किती राहते 2 नाणी राहते एका रुपयामध्ये 50 पैशाची किती राहते 2 नाणी राहते म्हणजे 60 रुपयामध्ये 6ची काय 2 ने गुणावं लागेल आपल्याला म्हणजेच एकूण नाणी म्हटलं 50 पैशाची आहे ना 50 पैशाची एकूण नाणी आहे ना एकूण नाणी तर किती होणार मग 60 गुणिला 2 म्हणजेच किती 120 नाणी राहणार आपल्याकडे बरोबर नाही का 120 नाणी किती राहणार 120 नाणी राहणार ठीक आहे इथपर्यंत समजलं तुम्हाला आता बघा हाच प्रश्न मी अवघ्या 10 ते 15 सेकंड मध्ये सॉल्व्ह करू शकतो है ना तर आता बघा कशा प्रकारे करायचं आता तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह शिकवलं पण आपण जेव्हा पेपरला जातो आणि केव्हा प्रॅक्टिस करतो त्यावेळेस हे शक्य आहे का म्हणजे शक्य म्हणजे वेळ वाया जाईल तुमचा एवढा मोठा बरोबर नाही का वेळ वाया जाईल नाही का म्हणजे आपल्याला या स्टेपनं करायचं आहे या स्टेपनं करायचं आहे परंतु जेव्हा आपण पेपरला जातो ते कोणत्या प्रकारे करायचं ते मी तुम्हाला सांगतो बघा आता मला सांगा एक मिनिट हे मिटवतो मी बघा तर आता पेपरमध्ये जातो तेव्हा एवढा विचार म्हणजे आपण असं लिहू का 50 पैशाची एवढे रुपये पैशाची म्हणजे लिहित बसू का तिथे नाही लिहित नाही बसू तर आता इथेच आपल्याला दिसते 50 इथे डायरेक्ट बघा पेपरला जाते वेळेस कसे करायचं ते सांगत आहे तुम्हाला मी ठीक आहे आता हे 50 पैशाची किती आहे 4 प्रमाण आहेत म्हणजेच किती झाले डायरेक्ट पैशामध्ये कन्वर्ट करायचं किती पैशामध्ये डायरेक्ट पैशामध्ये 200 पैसे है ना 200 पैसे ठीक आहे आणि किती 1 रुपयाचे किती आहे 5 आहेत म्हणजे किती 500 पैसे झाले किती झाले 500 पैसे ठीक आहे 500 पैसे या 2 शून्यासोबत 2 शून्य कटले रेशो किती कटला आपला 2 किती 2:5 ठीक आहे इथपर्यंत समजलं तुम्हाला मग आता हे किमतीचे रेशो भेटला हा काय भेटला किमतीचे प्रमाण भेटले आपल्याला एक लक्षात ठेवायचं नंतर मग काय करायचं किमतीला डायरेक्ट भागून टाकायचं किती 210 भागिले किती 7 तर किती भेटले आपल्याला 7×21 म्हणजे 30 भेटले आता 30 भेटलेत आता एक मला सांगा ह्या 30 ने कशाला गुणा लागेल किमतीच्या प्रमाणात रुपये निघेल काय निघेल एकूण रुपये निघेल आपले म्हणजेच किती भेटेल आपल्याला बघा किती 2 गुणिले 30 म्हणजे किती डायरेक्ट गुणायचं 30 दुनी 60 किती 30 दुनी 60 आता एवढं लक्षात येते आपल्याला हे 50 पैशाची नाणी आहे किती 50 आता मला सांगा 50 पैशाची नाणी काढते आपण किती रुपयाची काढली ही 50 पैशाची म्हणजे कितीने गुणलं आपण 30 ने गुणलं बरोबर नाही का मग आपल्याला काय विचारलं 50 पैशाची नाणी किती मग 60 रुपयामध्ये 1 रुपयामध्ये 2 नाणी राहते तर काय करणार तुम्ही डायरेक्ट याचा डबल करणार काय 60 गुणिला 2 तर किती 120 नाणी किती 120 नाणी ठीक आहे समजलं आता मला सांगा एवढं गणित करायला स्वतःला प्रॅक्टिस किंवा पेपरला जाताना म्हणजे पेपर देताना सॉल्व्ह करायला किती वेळ लागेल 15 ते 10 सेकंद 10 ते 15 सेकंद लागणार बरोबर नाही का ठीक आहे हे अगोदरचं पण तुम्हाला सर्व नोट करायचं आहे आणि नंतरची जी मी स्टेप सांगितली पेपरमध्ये किंवा प्रॅक्टिस करते वेळेस कसं करा परंतु शिकते वेळेस डिस्क्रिप्टिव्ह शिकावं लागेल आपल्याला काय करायला लागेल डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच आपण ते कधीच विसरणार नाही म्हणजेच आपण ते काय गणित तेव्हाच विसरणार नाही ठीक आहे तर यानंतर जे गणित आहे आपण याच पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे आपण एक गणित डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने बघू आणि दुसरं गणित आहे जे डायरेक्ट शॉर्टकट मध्ये म्हणजे स्टेप काढून काय करायचं आपल्याला स्टेप काढून टाकायचे काही त्याच्यातल्या आणि शॉर्टकट मध्ये म्हणजे 10 ते 15 सेकंद म्हणजे आपले काय आले पाहिजे उत्तर आले पाहिजे काय आले पाहिजे उत्तर आले पाहिजे तर नोट करून घ्या सर्व बघा तर मित्रांनो त्या टाईपचा आपण दुसरा प्रश्न बघूया काय म्हटलं आपल्याला एका पिशवीमध्ये काही 1 रुपया आणि काही 25 पैशाची नाणी आहेत त्या नाण्यांचे प्रमाण दिले आपल्याला 3:5 दिलेले काय दिलेले आहे 3:5 दिलेले आहे आणि एकूण रुपये सुद्धा दिले 340 रुपये असतील तर 25 पैशाची नाणी किती 25 पैशाची नाणी किती तर एकदम आपल्याला एकदम शॉर्ट पद्धतीने करायचं आता 10 ते 15 सेकंड मध्ये आपलं आन्सर आलं पाहिजे तर बघा 1 रुपयाची नाणी आहे ना 1 रुपयाची बरोबर आहे आणि किती आहे 25 पैशाची नाणी आहे 25 पैशाची नाणी आहे ठीक आहे तर बघा आता मला सांगा किती रेशोच्या 3 किती आहे 5 3:5 म्हणजेच किती 1 रुपयाचे किती 3 नोट हे रुपये तर किती झाले आपल्याला 300 पैसे झाले किती झाले 300 पैसे आणि 25 पैशाचे किती 5 नाणी आहेत तर म्हणजेच किती झाले आपल्याला 125 पैसे किती 125 पैसे ठीक आहे म्हणजे याच्यात काय निघणार किमतीचे प्रमाण निघेल काय निघणार किमतीचे प्रमाण निघणार काय निघणार किमतीचे प्रमाण म्हणजेच बघा 25 ने भाग दिला 25 1 25 5 उरले 50 झाले 25 दुनी 50 आणि इथे किती 25 25
125 म्हणजेच आपल्याला रेशो किती भेटला 12:5 भेटला. रेशो किती भेटला आपल्याला 12:5 म्हणजे किमतीचं प्रमाण भेटलं म्हणजेच किती 12x प्लस किती 5x बरोबर किती 340. तर मला सांगा 17x काय भेटलं आपल्याला इथे 17x बरोबर किती 340 है ना. तर आपल्याला x बरोबर किती भेटले किती 20 म्हणजे 17 दुनी 34 17 दुनी 34 तर x बरोबर किती भेटले आपल्याला 20. तर आपल्याला विचारलं काय मला सांगा विचारलं काय आपल्याला तर 25 पैशाची नाणी किती 25 पैशाची नाणी किती तर मला एक सांगा 25 पैशाचे किती आलं किमतीचे प्रमाण किती आलं 5x म्हणून म्हणून 25 पैशाचे है ना एकूण रुपये है ना रुपये एकूण रुपये बरोबर किती आहे 5x आहे किती आहे 5x म्हणजे किती झाले 100 रुपये झाले किती झाले 100 रुपये झाले काय झाले 100 रुपये झाले. आपल्याला काय विचारलं आहे 25 पैशाची नाणी किती आता मला सांगा 1 रुपयामध्ये किती राहते 4 नाणी बसेल है ना 25 पैशाची किती नाणी बसेल 4 नाणी बसेल. तर मला सांगा मग 100 गुणिले काय करायला लागेल आपल्याला 4 करायला लागेल 100 गुणिले 4 म्हणजे किती भेटले आपल्याला 400 नाणी किती भेटले 400 नाणी. नोट करून घ्या. तर मित्रांनो या टॉपिकवरचे आणखी काही भरपूर सारे प्रश्न आपण पुढल्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. जर आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका जेणेकरून कोणताच व्हिडिओ आपल्याकडून चुकणार नाही. धन्यवाद.